नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप कसगावकर लिखित गेट टुगेदर ही कथा. शेखर, अजय, रमेश, राधा, मुग्धा अशा अनेक मित्रमैत्रिणींना मेसेज आला. शालेय मित्रमैत्रिणी या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. शाळा सोडून जवळजवळ 50 वर्ष झालेली होती. शाळेनंतर पुढील शिक्षण, नोकरी, लग्न अशा विविध कारणांमुळे मित्र एकमेकांपासून विखुरले गेले होते. काही मित्र आठवणीत होते तर काहींचं फक्त नावच आठवत होतं. कोण कुठे याची कल्पना नव्हती. कसं कुणास ठाऊक, पण राज नावाच्या मित्रानं त्याच्या शाळेतल्या मित्रांचे फोन नंबर्स मिळवले आणि शालेय मित्रमैत्रिणी हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. मग ग्रुपमध्ये अनेक मेसेजेस यायला लागले. मित्रांशी फोनवर बोलणं सुरू झालं. कुठे असतो, शाळेनंतर काय केलं, नोकरी कुठे केली, लग्न कधी केलं, बायको कुठली, का वर्गमैत्रिणींपैकी कोणाला ढापलं, मुलं किती, काय करतात वगैरे प्रश्न विचारले जायला लागले. आश्चर्य म्हणजे बरेच मित्रमैत्रिणी पुण्यात आणि पुण्याच्या जवळपास होते, पण एकमेकांची माहिती नसल्यानं गाठीभेटी होत नव्हत्या. सगळ्यांना खूप हुरूप आला, चैतन्य निर्माण झालं आणि आपण आता लवकर भेटावं, एक छानसं गेट टुगेदर करावं अशी कल्पना पुढे आली. आपण आपले आत्ताचे फोटो पाठवावेत, म्हणजे कोण कसं दिसतं हे आपल्याला समजेल आणि आपण भेटू तेव्हा एकमेकांना ओळखू शकू, असं बऱ्याच जणांचं मत होतं. परंतु त्याला ग्रुप ॲडमिन राजने विरोध केला. राजचं म्हणणं असं होतं की ज्यावेळी आपण एकमेकांना भेटू त्यावेळी ओळखा बघू कोण, असं करत कोण किती मित्रमैत्रिणींना ओळखतो ते बघू ना, खूप मजा येईल. राजची ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. 1 जूनला संध्याकाळी पुण्यातल्या डायमंड या 5 स्टार हॉटेलमध्ये आपण गेट टुगेदर करूया. राजनी मेसेज पाठवला. 5 स्टार हॉटेलला गेट टुगेदर म्हणजे बऱ्यापैकी खर्चिक होणार असा विचार करून काहींनी वेगवेगळी कारणं देत मला गेट टुगेदरला येता येणार नाही असं कळवून टाकलं. 2 दिवसांनी राजने मेसेज पाठवला, या गेट टुगेदरचा होस्ट मी असणार आहे आणि सगळा खर्च मीच करणार आहे. याचा परिणाम छान झाला. सगळ्यांचं टेन्शन कमी झालं आणि मला यायला जमणार नाही असं म्हणणाऱ्या मित्रमैत्रिणींनी आम्ही इतर प्रोग्राम ॲडजस्ट करू, पण हे पहिलं गेट टुगेदर चुकवणार नाही असं कळवलं. 29 मित्र आणि 10 मैत्रिणींनी येण्याचं कन्फर्म केलं. राजला धरून एकूण संख्या 41 झाली. गेट टुगेदरची तारीख जवळ येत होती तसा मित्रमंडळीतला उत्साह वाढत होता आणि प्रत्येकजण गेट टुगेदरच्या संध्याकाळची आतुरतेनं वाट पाहत होता. राज नक्की कोण? वर्गातल्या हुशार मुलांपैकी राज नक्कीच नव्हता. नाव तसं बहुतेकांना पुसटसं आठवत होतं, पण राजच्या डीपीवर सुद्धा त्याचा फोटो नव्हता. त्यामुळे सगळ्यांची उत्सुकता अजूनच वाढली होती. राजनी त्याचा एकुलता एक मुलगा वरदशी चर्चा करत त्याच्या सल्ल्याने संपूर्ण प्रोग्रॅम प्लॅन केला. बाबा, प्रोग्रॅमचे डिटेल कुणालाही सांगू नका, ते सस्पेन्स ठेवा. या वरदच्या सल्ल्यामुळे राजने प्रोग्रॅमचे डिटेल्स कुणालाही दिले नाहीत. आपलं गेट टुगेदर डायमंड हॉटेलमधल्या दर्पण या हॉलमध्ये होईल असा मेसेज राजनी पाठवला. आज गेट टुगेदरचा दिवस. डायमंड हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील दर्पण हॉल अतिशय छान सजवलेला होता. ताज्या फुलांचा सुवास दरवळत होता. हळुवार आवाजातलं मधुर संगीत वातावरणातली प्रसन्नता वाढवत होतं. सुटाबुटातले मॅनेजर साहेब येणाऱ्या प्रत्येकाचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करत वेलकम ड्रिंक देत होते, तर महिला मंडळींना मोगऱ्याचा गजरा दिला जात होता. बरेच मित्र एकमेकांना अनेक वर्ष भेटले नव्हते, त्यामुळे एकमेकांना ओळखणं खूप कठीण होतं. कोणत्याही नवीन मित्राचा हॉलमध्ये प्रवेश झाला की हाच राज असेल का, प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत होता. हळूहळू जसजशी मित्रमैत्रिणींची उपस्थिती वाढू लागली तशा गप्पा रंगल्या, चेष्टामस्करी सुरू झाली. रुबाबदार पेहरावातले वेटर्स अनेक प्रकारचे स्टार्टर्स आग्रहानं द्यायला लागले.
मॅनेजर साहेब स्वतः काही हवं आहे का, क्वालिटी कशी आहे असं विचारत होते. सगळं काही उत्तम होतं, पण राज अजून आलेला नव्हता. कन्फर्म केलेले 30 मित्र आणि 10 मैत्रिणी आता आलेल्या होत्या. कमी होती ती फक्त राजची. यापुढे जो मित्र येईल तो राजच असणार. त्यामुळे राजला ओळखणं अगदी सोपं झालेलं होतं. मॅनेजर साहेबांनी अतिशय मनोरंजक गेम्स अरेंज केले होते. सर्व उपस्थित त्या गेम्समध्ये आनंदाने सहभागी होत होते. 60 पार केलेली ती मंडळी तरुण होऊन मनसोक्त आनंद लुटत होती. सर, जेवण सुरू करायचं का, मॅनेजर साहेबांनी विचारलं. नाही, थोडं थांबू ना, आमचा एक मित्र यायचा आहे अजून. सर, भुकेची वेळ टळली ना तर जेवणाचा आस्वाद नाही घेता येणार. मला वाटतं उशीर करू नये. ठीक आहे. हा, राज अजून का नाही आला कळत नाही, पण तो आला की होईल सामील आपल्यात, असं म्हणत सगळ्यांनी मॅनेजर साहेबांना होकार देऊन टाकला. गरमागरम रुचकर आणि स्वादिष्ट भोजनावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. मॅनेजर साहेब स्वतः आग्रह करत वाढत होते. भोजनानंतर 5-6 स्वीट डिशेस होत्या. डाएट, फूड कंट्रोल, डायबिटीज, डॉक्टरी पथ्य हे सगळं विसरून मंडळी स्वीट्सचा आस्वाद घेत होती. 2-3दा आईस्क्रीम, रबडी, गाजर हलवा, जिलबी, अंगूर मलाई, गुलाबजाम याच्यावर ताव मारून तृप्त झालेली मंडळी गच्च भरलेल्या पोटावरून प्रेमानं हात फिरवत आता महिनाभर तरी गोड खायचं नाही असा संकल्प करत होती. राज अजूनही आलेला नव्हता. आणि तो आलाच नाही तर एका मित्रानं शंका व्यक्त केली. क्षणात आनंदी वातावरणात तणाव निर्माण झाला. आजच्या या सोहळ्याचं बिल नक्कीच काही लाखात येणार. राज आला नाही तर मॅनेजर साहेब आपल्याला सोडणार थोडंच आहेत. ते आपल्याकडून पैसे वसूल करतील. मित्रमंडळी चर्चा सुरू झाली. दोघा-तिघांनी राजला फोन करायचा प्रयत्न केला, पण राजचा फोन बंद होता. एकंदर परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे उपस्थित मैत्रिणी उशीर होतोय, काळोख वाढतोय, आम्हाला आता निघालं पाहिजे असं म्हणत स्वतःला आर्थिक झळ बसू नये म्हणून सटकण्याच्या तयारीत होत्या. आता आपल्यालाच पैसे भरावे लागतील याची जाणीव झाल्यावर काही सुज्ञ मित्रांनी विचार केला की मॅनेजर साहेबांना विचारावं एकूण बिल किती झालं आणि ते सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून देऊन टाकावं. इतका वेळ खूप आग्रहानं वाढणारे मॅनेजर साहेब मात्र आता कुठे दिसत नव्हते. चौकशी केल्यावर समजलं की ते बाजूच्या हॉलमध्ये गेलेत आणि त्यांनी सगळ्या मित्रमैत्रिणींना देखील तिकडेच यायला सांगितलंय. सटकण्याच्या विचारात असणाऱ्या मैत्रिणींना काही मित्रांनी थोडं थांबा अशी विनंती केली आणि सर्वजण मॅनेजर साहेब असलेल्या हॉलमध्ये दाखल झाले. या हॉलमध्ये अनेक प्रकारच्या कुल्फ्या होत्या आणि मॅनेजर साहेब सर्वांना आग्रह करत होते वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या घेण्यासाठी. ही मंडळी बिल अजून वाढू नये म्हणून जेवण जास्त झालंय, कुल्फीचा त्रास होईल असं म्हणत कुल्फी घेणं टाळत होती. मॅनेजर साहेब, आमचा मित्र राज आलेला नाही आहे, त्यामुळे हे बिल आम्हाला भरावं लागणार आहे. किती बिल झालंय हो, एका मित्रानं धीर एकवटून विचारलं. मॅनेजर साहेब मंद हसले. तुमच्यापैकी कुणालाही या कार्यक्रमाचं बिल भरावं लागणार नाही आहे. का बरं? राजने आधीच पैसे भरून टाकलेत का, एका मित्राने उत्सुकतेनं विचारलं. नाही हो. क्षणभर सगळेजण एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायला लागले. तेवढ्यात मॅनेजर साहेब म्हणाले, माझी ओळख करून देतो. मी वरद, तुमचा मित्र राज, त्याचा मी मुलगा. क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे हॉटेल आमच्या कुटुंबियांचं आहे, त्यामुळे बिल भरण्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नको नको म्हणणाऱ्या मंडळींनी 2-3 कुल्फ्यांवर ताव मारत पण राज का आला नाही याची चौकशी चालू केली. वरदचा चेहरा गंभीर झाला. आजचा हा प्रोग्रॅम मी आणि माझ्या बाबांनी मिळून प्लॅन केल्यानं मला तुमच्या ग्रुपची आणि आजच्या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती होती.
बाबांच्या प्लॅनप्रमाणे प्रोग्रॅम करण्याचा मी प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर मला माफ करा. असं म्हणताना वरद हळवा झाला. वरदनी पडदा बाजूला केला आणि सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. भिंतीवर राजच्या शालेय जीवनातील अनेक फोटो होते. अभ्यासात कमी असणारा परंतु अतिशय हरहुन्नरी आणि इतरांना मदत करणारा राज सगळ्यांना आठवला. अरे, राजली शाळेत असताना मला अनेकदा मदत केली. हो हो, कधी पुस्तकं कधी वह्या त्यांनी आणून दिल्या मला. अरे इतकंच काय, बऱ्याच वेळेला ना माझ्या शाळेची फीसुद्धा त्यांनी भरली बरं का, असं अनेक मित्रमैत्रिणींनी सांगितलं. राजबद्दलचा सगळ्यांचा आदर अजूनच वाढला. अरे वरद, पण राज कुठे आहे? तो का आला नाही? तो ठीक तर आहे ना बाबा? सगळ्यांनी एका सुरात विचारलं. तेवढ्यात कोणीतरी व्हीलचेअरवर बसलेल्या एका व्यक्तीला सर्वांच्या समोर आणलं. डोळे मिटलेली ती व्यक्ती पडू नये म्हणून खुर्चीला बेल्ट बांधलेला होता. हा तुमचा मित्र राज, वरदनी ओळख करून दिली. राजला त्या अवस्थेत पाहून काहींच्या डोळ्यातून नकळत अश्रू व्हायला लागले. 50 वर्षांची मैत्री त्या क्षणी पुन्हा जिवंत झाली होती. अरे वरद, पण अगदी आज दुपारपर्यंत राज ग्रुपवर मेसेजेस पाठवत होता की अचानक काय झालंय त्याला आणि हे झालं कधी? सगळ्यांनी उत्सुकतेनं पण काळजीपूर्वक विचारलं. 4 दिवसांपूर्वी माझे बाबा घरात पडले. हातापायाला फारसं लागलं नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्यांची शुद्ध हरपली. हा माझा मित्र डॉक्टर आहे. याच्याच दवाखान्यात आम्ही बाबांना ॲडमिट केलं. माझ्या मित्रांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण फारसा उपयोग झाला नाही. बोलता बोलता मी त्याला म्हणालो की माझ्या बाबांनी 1 जूनला त्यांच्या मित्रांचं गेट टुगेदर अरेंज केलं आहे. मी ते कॅन्सल झालं हे असं सगळ्यांना कळवतो. पण ते ऐकून ह्यांनी सुचवलं की गेट टुगेदर कॅन्सल करू नकोस, सगळं काही प्लॅनप्रमाणे होऊ दे. आपण त्या दिवशी सर्व मित्रांना एकत्र बोलवून राज काकांना त्यांच्या समोर नेऊ. मित्रांचा आवाज ऐकून, त्यांचा स्पर्श अनुभवून काही फरक पडतोय का ते आपण बघू ना. त्यानंतर अगदी आज दुपारपर्यंत मीच तुमच्या ग्रुपमध्ये बाबांच्या फोनवरनं मेसेजेस पाठवत होतो. तुम्हाला बाबांबद्दल काहीही समजणार नाही याची काळजी घेत होतो. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी सगळे मित्र मैत्रिणी राजशी संवाद साधू लागले. कुणी राजच्या खांद्यावर हात ठेवला, कुणी राजचा हात हातात घेतला, कुणी राजच्या पाठीवरून हात फिरवला. मैत्रिणींनी प्रेमाने राजच्या चेहऱ्यावरून केसातून हात फिरवला. परमेश्वरा, आमच्या या मित्राला बरं कर, अनेकांनी प्रार्थना केली. काही क्षण राजच्या पापण्या हलल्या. ओठांवर किंचित हालचाल दिसायला लागली. मित्रांनी पुन्हा पुन्हा राजला हाक मारली. अरे अरे अरे, हे बघ, काकांचा हात हलला की. वरदचा डॉक्टर मित्र आनंदाने ओरडला. मित्रमंडळींमध्ये उत्साह वाढला आणि त्यांनी सर्वतोपरी राजशी संवाद साधणं चालू ठेवलं. मित्रांच्या सहवासाने आणि मैत्रीतल्या प्रेमाने किमया केली आणि राजने हळूच डोळे उघडले. वरदचे पाणावलेले डोळे बघून एका मित्राने वरदला जवळ घेतलं. वरद, वरद, काळजी करू नकोस, तुझे बाबा लवकर बरे होतील रे. वरदला भरल्या डोळ्यांनी धीर दिला. राज मित्र, अरे आम्हाला ओळखलंस का तू? अनेकांनी राजला विचारलं. राज डोळे भरून मित्रांकडे बघत होता आणि अचानक त्यांनी मित्रांना हात जोडले. वरदच्या डॉक्टर मित्राचा प्लॅन यशस्वी झाला होता. जे काम महागडी औषधं करू शकली नाहीत ते काम गेट टुगेदरच्या निमित्तानं आलेल्या मित्रमैत्रिणींनी केलेलं होतं. लवकरच आपला राज काका पूर्णपणे बरा होणार
याची डॉक्टर मित्राला खात्री पटली होती. वरदनी मनापासून आभार मानत सर्वांना छानसं गिफ्ट दिलं. आमचा मित्र राज लवकरच बरा होईल आणि त्यानंतर आम्ही परत गेट टुगेदर अरेंज करू असं म्हणत सगळ्यांनी राज, वरद आणि वरदच्या डॉक्टर मित्राचा निरोप घेतला. आजचं गेट टुगेदर अविस्मरणीय झालं. अनेक वर्षांनी मित्रमैत्रिणींना भेटून खूप छान वाटलं. मोबाईलवर घेतलेले फोटो ग्रुपमध्ये आठवणीने टाका. पुन्हा लवकरच भेटू, काळजी घ्या, बाय बाय असं म्हणत सर्वांनी आपापल्या घराकडे प्रस्थान केलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात ही एक हृदयस्पर्शी कथा, दिलीप कसगावकर लिखित गेट टुगेदर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या मित्रमंडळीत, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.